हाय फ्रेंड्स, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आजचा होता माझा असा दिवस. उठले की आमच्या घरी असाच गर्दा असते. बाहेर थोडाफार जरी ढगाळ वातावरण असलं तर घरातच धुणं टाकावं लागते, कारण बाहेर धुणं टाकायला तेवढी जागाच नाही मला. मग टाकलं तरी पण माझ्या जावेकडं गच्चीवर टाकावं लागते. त्याच्यामुळं मग मी रात्री कूलर चालू असते, फॅन पण चालू असते, म्हणून मग मी घरातच टाकते इथं. तोपर्यंत वाळूनही जाते. आणि लेकरांचं वाळलं नाही की धुण्याचा वास पण येतो. सकाळी रोज हे मला असंच आवरावं लागते. आम्ही बाहेरच झोपतो हॉलमध्ये. रूममध्ये आमच्या चौघांना लेकरं, आम्ही चौघं बसत नसल्यामुळं रूममध्ये आम्ही चौघं मावतच नाही, म्हणून मग बाहेरच झोपतो. हे असं मला अगोदर सकाळी उठलं की अंथरूण काढावं लागतं. आज शेतीने सू केली होती, त्याच्यामुळं मला अंथरूण पण धुवायची होती शेतीची. गादी वगैरेमध्ये शेतीला त्याच्यामुळेच आम्ही गादी टाकत नाही, कारण शेती नेहमी सू करते. कधी कधी करते, कधी करत नाही. 8 दिवस करत नाही, 8 दिवस करते. मग सू केली की वास येते, त्याच्यामुळं मग धुवूनच टाकावं लागते. इथं मी माझे सकाळी उठले होते लवकर. लेकरं थोडे आज उशिरा उठले. आज 5 वाजताच उठले होते सकाळी. यांना जायचं होतं शेतामध्ये, डवरे वगैरे चालू आहेत त्याच्यामुळं. लवकर उठून हे जाईपर्यंत माझी नाश्त्याची वगैरे तयारी जर झाली तर मग लेकरांना पण शाळेमध्ये वगैरे लवकर जाऊ म्हणजे माझी तयारी होते लवकर. नाही तर मग लेकरांचं राहते, माझंही राहते, सगळंच राहते. नाहीत मग मी माझी अंघोळ वगैरे तरी करून घेते हे जाईपर्यंत. नंतर मग लेकरांना सांभाळायला कोण नसल्यामुळं मला असंच करावं लागते. इथं मग मी अंथरूण काढले. शेतीनं जी सू केली होती ते बाजूला काढून ठेवले, कारण ते पण धुवून टाकायचे होते मला. आणि रात्री लेकरं 12 वाजेपर्यंत खेळत बसले होते, त्याच्यामुळं मग इथं सगळ्या घरानं गर्दा करून ठेवला होता. सगळं आवरलं आणि आज वाळवण वाळू घालायचं होतं. तिळामध्ये, कराळामध्ये आणि डाळीमध्ये खूप आळ्या झाल्या होत्या. थोडंसं लक्ष नाही दिलं की असेच आळं जाळं होते. हे वातावरण असं असल्यामुळं असंच होते. लगेच मग ते डब्बे पण घासून घेतले आणि लगेच अंघोळ पण करून घेतली होती. ते झालं की लगेच वर नेऊन वाळू घातलं. दळायला द्यायचं होतं, मग हातासोबत डब्बे पण घासून घेतले. पुन्हा पुन्हा होत नसल्यामुळं मग मी असंच करते. इथं मग पूजा वगैरे मी करून घेतली. यांनी जाण्याच्या अगोदरच अंघोळ करून घेतली होती, नंतर होत नाही म्हणून. मग इथे चमचमीत शेवग्याच्या शेंगाची भाजी लेकरांना खूप आवडते. लेकरं खूप चाटून खातात. अगोदर उकडून घेतल्या होत्या शेवग्याच्या शेंगा, नंतर मग त्याच्यामध्ये खोबरं, कांदा, लसूण, शेंगदाणे थोडे कमी प्रमाणात टाकायचे, कारण छान लागते, खूप टेस्टी लागते, चविष्ट. हे सगळं मी मस्त लालसर असं लाल लाल भाजू देते छान असं. हे पातेलं काळं याच्यामुळे दिसायले, कारण ते मी त्याच्यातच शेंगा उकडून घेतल्या, भांड्यांचा पसारा होत नाही म्हणून. आणि घरी लेकरांना सांभाळायला कोण नसलं की मग मला भांड्यांचा पसारा आहे तसाच मग माझा 4 वाजेपर्यंत पडते. त्याच्यामुळं मग मी असंच करते. शक्यतो भांडे जास्त करतच नाही. अगोदर खोबरं भाजून घेतलं, लवकर होते म्हणून. छान खोबरं भाजलं की लालसर झालं की मग लगेच कांदा भाजून घेतला. कांदा पण मस्त असा लाल लाल होऊ द्यायचा. मी थोडा करपूस देते, छान लागते, काळा काळा छान दिसते म्हणून मसाला. छान भाजून घेतला की लगेच प्लेटमध्ये काढून घेतला. मी नेहमी अशीच भाजी करते, लेकरांना खूप आवडते. शेवग्याच्या शेंगा एरवी अशा मीठ हळद टाकून जर त्यांना उकडून दिल्या ना तरी पण खातात. हळद मीठ टाकून उकडायच्या, नंतर मग कांदा भाजून घ्यायचा, शेंगदाणे भाजून घ्यायचे, लसूण भाजून घ्यायचा आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून मिश्रण घ्यायचं. छान लागते, खूप चविष्ट भाजी. हे तर मी शेंगदाणे पण लगेच भाजून घेतले. शेंगदाणे थोडे कमीच प्रमाणात घेते, कारण जास्त शेंगदाणे टाकले तर मग ते सगळा वास शेंगदाण्याचाच लागते भाजीला. कांदा आणि लसूण बरोबर कांदा आणि खोबरं बरोबर घेते आणि त्याच्यापेक्षा थोडेसे शेंगदाणे कमी घेते. छान होते म्हणून भाजी. हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. नंतर त्याच पातेल्यात तेल ठेवायचं, किंवा दुसऱ्यात जरी ठेवलं तरी चालते. मी भांड्यांचा पसारा होत नाही म्हणून असंच करते, कारण मला त्या दोघांना सांभाळून करायचं म्हणलं की मग माझा खूपच राडा होते. म्हणजे मसाला टाकायचा, अगोदर जिरे मोहरी टाकायची, नंतर मग आपण जे वाटून घेतलेला मसाला टाकायचा. मी कराळ पण टाकते थोडंसं. मी प्रत्येक भाजीला कराळ, तीळ सगळं मिक्सरण केलेलं असते ते टाकून देते. हळद टाकली, मीठ टाकलं, चटणी टाकली. इथे मला थोडीशी तिखटच करायची होती, तात्याशी तिला पण तिखट भाजी आवडते, त्याच्यामुळं मग मी थोडीशी चटणी जास्तच टाकली.
लेकरांचं असं काही नाही, लेकरांना असं वेगळं स्पेशल असं काही करायची गरज नाही. जे घरी आम्ही खातो तेच लेकरं पण खातात. तातू तर खूप 8-9 महिन्यात होता तेव्हापासून सगळं खाते. तिखट गोड. शिती तरी फक्त अगोदर वरण भातच खायची, पण ती पण आता सगळं खायली. अगोदर शिती 5-6 महिने पोळी भाजी खायचीच नाही. लगेच छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून उकडलेले शेंगा ते टाकून द्यायचे त्याच्यात. जास्त नरम पण होऊ द्यायच्या नाही, तर मग खाता येत नाहीत. लेकरांना खायच्या म्हणल्यावर थोड्याशा जाडसरच ठेवावं लागतात. अशी एकच नंबर भाजी होती. अशा जर पद्धतीने केली तर छान. एक्स्ट्राचं पाणी टाकायचं असलं तर अजून थोडंसं पाणी टाकायचं. जास्त पतली आमच्यात आवडत नाही म्हणून मग मी एवढंच टाकते. आणि मग वरून सांबार टाकायचा आणि थोडा वेळ शिजू द्यायची. मसाल्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची. खूप छान होते भाजी आणि छान लागते पण. भाजी झाली की मग मी लगेच पोळ्या वगैरे करून घेतल्या. पोळ्या झाल्या की लगेच मग भांडे वगैरे आवरले. किचन ओटा आवरून घेतला होता. आज खूप सारे भांडे पडले होते कारण ते वाळवण वगैरे वाळू घातलं होतं. ते डबे वगैरे घासून घेतले. आज मला दळण पण करायचं होतं इथं. आज आम्हाला जायचं होतं बाहेर भावकीमध्ये एका काकूला भेटायला, म्हणून साडी घातली होती, पण त्यांना काय भेटायला जाणं झालंच नाही. तात्यांशी तीच उठले. दळणच झालं नाही माझं तोपर्यंत तातूंशी ती उठूनच बसले. मग काय डोकं विंचं अगोदर चाळून घेतलं, सगळं आवरून घेतलं, डोकं विंचरलं जायचं म्हणून, आणि मग वेळेवरच कॅन्सल झालं. मग दळणच निसत बसले. आम्हाला दळणाचं अर्जंटच होतं, पण लेकरं उठल्यामुळं मग जाणंही झालं नाही. असंच होते बऱ्याचदा माझं, कुठं जाणंच होत नाही. लेकरांचा मूड पाहूनच जावं लागते. यांनी घरी नसले की तर काहीच शक्य नाही. हे शक्यतो घरी नसतातच जास्त करून. आता शेतातली कामं चालू झाली, दुबार पेरण्या, याच्यामुळे हे आता घरी सापडतच नाही. तर आता लेकरं सांभाळून माझं मलाच करावं लागते. दळण निसता निसता मला 2-3 वेळा तर जावंच लागलं. शिती तातू दोघं झोपी घातले होते मी. ते झालं की लगेच पावसाचं वातावरण, दळण झालंच नव्हतं माझं की आभाळ आलं. मग ते ताई म्हणल्या, राजश्री तुझं भिजते बाई म्हणल्या. म्हणून मग मी पळत पळत तिकडे गेले. घाई तिकडचं सगळं आवरून घेतलं. डाळ होती, तिळं होते, धुतलेलं धुणं होतं वर, पुन्हा कराळ होतं. कराळाला पण थोडेसे भुंगे वगैरे झाले होते. आता हे मागे पाऊस होता त्याच्यामुळं काय माझं बघणं झालं नाही डब्याला. नाही तर मी नेहमी बघते, तेवढं वाळू घालते थोडंसं, लगेच डबे घासून लगेच टाकून ठेवते. शक्यतो खराब होत देत नाही. पण असं दुर्लक्ष झालं की मग असं होते. डाळीला पण खूप हे झाले होते किडे. मग लगेच घाई पाऊस येईल म्हणून, आभाळ खूप आलं म्हणून, पाऊस येईल म्हणून लगेच घाई कपडे पण काढून घेतले. तोपर्यंत तिथे लेकरं वगैरे उठले होते. आज थोडं उशिरा उठले हे. मला पण भूक लागली होती. आज सकाळपासून कामाच्या गडबडीत मी जेवले पण नव्हते. त्याच्यामुळं मी पण इथं जेवू लागले. हे पाहू शकता, लेकरांना भाजी खूप आवडते, आवडीनं खातात दोघंही. झोपेतून उठले की झोपायच्या अगोदर पण शेंगा खाल्ल्या होत्या यांनी दोघांनी पण. शितीच्या तर खूपच फेवरेट आहेत शेंगा. दिवसभर जरी गेला तरी ती दिवसभर नुसत्या शेंगांवर पण राहू शकते. पण तिला अशा पाहिजेत शेंगा, छान लागतात म्हणून. इथं मग मी पण जेवण करून घेतलं लगेच. तोपर्यंत वरण भाताचं कुकर पण लावलं होतं. आणि लगेच आज काही जास्त पोळ्या करायच्या नव्हत्या, सकाळचंच होतं. पोळ्या वगैरे होत्या. मी जेवलीच नव्हती सकाळपासून. मग तसंच होतं सकाळचं. मग इथे डबे वगैरे भरून घेतले. लेकरांनी थोडी मला मदत केली, डबे आणून दिले, डबे नेऊ लागले किचनमध्ये लावू लागली. दिवसातून 100 वेळा ते किचनचा पसारा पण काढतात. डबे लावून ते हे शितीला इथं म्हणत होते मी, शिती मला आणून दे ती भरणी. त्यांनी तिकडं भरण्या घेतल्या होत्या खेळायला. लेकरं थोडीफार मदत करतात मला, आणि छोट्या मोठ्या कामांची मदत करतात पण, आणि काम वाढवतात पण. हे 2 लेकरं, अरे संसारच आहे माझं. 2 लेकरं सांभाळून करायचं म्हणलं की सगळा गोंधळच होते कधी कधी. कसं ते कामं कधी वाढवतात, कधी कमी करतात, नाही तर कधी काहीच करत नाहीत, असं असते त्यांचं. माझा जर व्हिडिओ आवडला, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद. बाय फ्रेंड्स, भेटूया उद्या.